नमस्कार मंडळी. तर खूप दिवसांनंतर आजची आपली रेसिपी असणार आहे तुमच्या आमच्या सर्वांच्याच आवडीची गोड बुंदी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठीचे साहित्य बघूयात. त्यासाठी मी 1 वाटी बेसन, अर्धी वाटी साखर, वेलची, केशर आणि ऑरेंज फूड कलर घेतला आहे. सर्वात पहिले तर बेसन आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते. कधी आपण लग्नात खातो तर कधी भंडारा इकडे तिकडे खातो ना, तर आज अशीच इच्छा झाली तर मग करायला घेतली. आता सर्व पीठ व्यवस्थित चाळून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा ऑरेंज रेड फूड कलर टाकायचा आहे, त्यामुळे बुंदीचा कलर छान येतो. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपल्याला व्यवस्थित त्याचं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. पाणी टाकून सतत हलवून आपल्याला त्याचं स्मूथ बॅटर बनवायचं आहे. बघा, तर तुम्ही बघू शकता की आपलं बॅटर आणि त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे. ते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. आपलं बॅटर रेडी झालं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं साजूक तूप घालायचं आहे आणि तेही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर रेडी झालं की ते आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवून देऊ, म्हणजे तोपर्यंत तेलही गरम होईल. आणि लगेच एका साईडला आता आपण साखरेचा पाक तयार करायला घेऊयात. त्यासाठी साधारणतः अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर मी घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 वाट्या इतकं पाणी घालायचं आहे आणि त्याला छान उकळी काढून घ्यायची. थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण केशरचे धागे टाकणार आहोत. केशरचे धागे हे ऑप्शनल आहेत, त्याऐवजी तुम्ही थोडासा फूड कलरही टाकू शकतात. त्यानंतर मी चिमूटभर फूड कलर त्यामध्ये ॲड करत आहे, त्याने छान रंग येतो. आता आपल्याला हा पाक व्यवस्थित छानपैकी उकळवून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी वेलची कुटून घालत आहे, त्याने छान स्वाद येतो. आता आपल्याला हा पाक व्यवस्थित बारीक गॅसवर छान उकळवून घ्यायचा आहे. आता पाक रेडी होईपर्यंत आपण बुंदी करायला घेऊयात. आता हे बॅटर आपण 15-1 मिनटं झाकून ठेवलं होतं, तर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे ॲड केलेला नाही. आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे, तर एका झाऱ्याच्या साहाय्याने आपण बुंदी करून घेऊयात. तेल जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको. छान क्रिस्पी झाली की त्यानंतरच आपल्याला ती काढून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता की बुंदी छान क्रिस्पी वाटत आहे, तर आपण ती काढून घेऊयात.
सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे रिपीट. बुंदी टाकताना आधी गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि नंतर मध्यम करायचा, म्हणजे ती जळतही नाही आणि छान क्रिस्पीही होते. आणि एक साईडला आपला पाकही होत आहे, तर तुम्ही बघू शकता. आता आपण एका वाटीत थोडंसं पीठ घेऊया आणि त्यामध्ये थोडासा ऑरेंज रेड फूड कलर ॲड करू, म्हणजे त्याने वेगळ्या कलरची बुंदी येईल आणि छान दिसेल ना. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचीही आपल्याला बुंदी करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की आता आपला पाक रेडी आहे. इथे मी 2 कलरमध्ये केली आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजूनही फूड कलर वापरू शकतात. आणि आता आपला पाकही थंड झाला आहे. थंड म्हणजे अगदी थंडही नको आणि अगदी गरमही नको. अगदी कोमट असतो ना, तसा असला की त्यामध्ये आपल्याला बुंदी ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि साधारणतः 2 ते 3 तास किंवा पूर्ण रात्र भिजत ठेवली ना तरी छानच. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली बुंदी बनवून रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.